Dear students, let's start our activity number 18. It is about enriching vocabulary through reading. What is the meaning of that activity? Enriching means समृद्ध करणे. vocabulary म्हणजे शब्दसंग्रह. थ्रू रीडिंग म्हणजे वाचनाच्या माध्यमातून. म्हणजे या आपल्या ॲक्टिव्हिटीचा अर्थ काय होतो, तर वाचनाच्या माध्यमातून आपला शब्दसंग्रह समृद्ध करणे. आता पुढे बघा, लर्निंग आउटकम्स कॉम्पिटन्सी स्टेटमेंट. लर्निंग आउटकम्स म्हणजे काय, अध्ययन निष्पत्ती, आणि कॉम्पिटन्सी स्टेटमेंट म्हणजे क्षमताधिष्ठित असे वाक्य. By the end of this lesson, student learns new words, expressions, and enriches her vocabulary through reading. याचा अर्थ काय, तर ही ॲक्टिव्हिटी तुम्ही जेव्हा शिकाल तेव्हा शेवटी तुम्ही काय शिकलेले असाल, तर भरपूर नवीन शब्द, वाक्यप्रयोग किंवा वाक्यप्रचार, आणि त्याचबरोबर तुमचा म्हणजे तिचा किंवा त्याचे काय झालेलं असेल, शब्दसंग्रह वाचनामुळे संपन्न झालेला असेल, जास्त स्ट्रॉंग झालेला असेल. इन्स्ट्रक्शन फॉर टीचर्स अँड पॅरेंट्स और फॅसिलिटेटर्स. रीड मोर वर्ड्स अँड कलेक्ट ॲनाग्राम. आता व्हॉट इज द मिनिंग ऑफ ॲनाग्राम आपण नंतर पाहणार आहोत. आपण सुरुवातीला नेक्स्ट पॉइंट पाहूया. इथे इन्स्ट्रक्शन फॉर स्टुडंट्स. प्ले न्यू ॲक्टिव्हिटी विथ युअर फ्रेंड्स. म्हणजे ॲनाग्राम वापरून तुम्ही तुमच्या मित्रासोबत गेम खेळायचे आहेत. नेक्स्ट पॉइंट काय आहे बघा इथे, लर्निंग ॲक्टिव्हिटी. An anagram is a play on words created by rearranging the letters of original words to make a new word or a phrase. We can often find examples of anagrams in everyday life. For example, state, टेस्ट, सेव, वेस. आता आपण सुरुवातीला ॲनाग्राम या शब्दाचा डिक्शनरी मधला अर्थ पाहूया. ॲनाग्राम म्हणजे अक्षर विपर्य सिद्ध शब्द. म्हणजेच त्याला आपण साध्या मराठीमध्ये म्हणू, एखाद्या शब्दातील अक्षराचा क्रम बदलून केलेला दुसरा शब्द. त्याच्यासाठी त्यांना आपण इथे उदाहरण पण पाहिलेले आहेत बघा. स्टेट, टेस्ट. आता स्टेट मध्ये लेटर जे आहेत 5 तेच लेटर टेस्ट मध्ये वापरलाय, परंतु लेटर रिअरेंज करून पूर्ण एक नवीन शब्द तिथे बनवलेला आहे. स्टेट म्हणजे राज्य आणि टेस्ट म्हणजे चव. म्हणजे शब्दांचे अर्थ सुद्धा वेगळे आहेत. आता पुढे बघा, सेव आणि वेस. सेव मध्ये 4 लेटर आहेत, वेस मध्ये सुद्धा 4 लेटर आहेत. सेव म्हणजे वाचवणे आणि वेस म्हणजे फुलदाणी. आता याचे सुद्धा वेगळे अर्थ आहेत, स्पेलिंग वेगळं आहे, पण दिलेल्या लेटर पासूनच नवीन शब्द आपण बनवलेला आहे. यानंतर आपण ॲनाग्राम या शब्दाचा इथे दिलेला मराठीमध्ये अर्थ पाहूया. An anagram is a play on words. म्हणजे ॲनाग्राम हा शब्दांचा एक खेळ आहे, क्रिएटेड बाय रिअरेंजिंग द लेटर्स ऑफ ओरिजिनल वर्ड्स. म्हणजेच ओरिजिनल शब्दामध्ये दिलेले जे लेटर्स आहेत त्यांची पुन्हा क्रम बदलून काय करायचं आहे, मेक अ न्यू वर्ड और अ फ्रेज. नवीन शब्द किंवा फ्रेज बनवायचे, त्याला आपण ॲनाग्राम म्हणतो.
We often find examples of anagrams in everyday life. आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आपण बरेचसे असे काही उदाहरणे anagram पाहतो सुद्धा. आता बघा इथे सॉल्ट ऍक्टिव्हिटी डेमो दिलेला आहे. काय दिलाय तो? मेक anagrams फ्रॉम फॉलोइंग वर्ड्स. आता आपल्याला दिलेल्या शब्दांचे anagram सुद्धा दिलेले आहेत. डस्टी, स्टडी. नेक्स्ट काय दिलाय? थिंग, नाईट. आणि लास्ट काय दिलाय? 10, नेट. नेक्स्ट प्रॅक्टिस एक्झाम्पल्स दिलेत बघा इथे. मेक न्यू वर्ड्स anagrams फ्रॉम फॉलोइंग वर्ड्स. आपल्याला दिलेल्या शब्दांचे anagrams बनवायचे आहेत. फर्स्ट वर्ड काय दिलाय त्यांनी? डायरी. त्याचाच anagram होतो यार्ड. आता यार्ड या शब्दामध्ये YIARD असेच त्याचे स्पेलिंग आहे. म्हणजे डायरीमध्ये सुद्धा किती लेटर्स आहेत? 5. आणि यार्डमध्ये सुद्धा लेटर 5 आहेत, पण आय हा त्याच्यामध्ये काय आहे? सायलेंट आहे, त्याचा आपण उच्चार करत नाही. त्यानंतर पुढचा शब्द दिलाय बघा फॉर्मर. त्याचा anagram काय होतो? रिफॉर्म. त्यानंतरचा शब्द दिलाय लिसन. त्या लिसनचा anagram काय होतो? सायलेंट. लिसन मध्ये सुद्धा 6 लेटर आहेत, सायलेंट मध्ये सुद्धा 6 लेटर त्यांनी परत अरेंज करून आपण तो शब्द बनवलेला आहे. त्यानंतर नेक्स्ट शब्द आहे फ्युनरल. त्याच्यापासून मात्र नवीन anagram कोणता शब्द तयार करतो इथे? फ्रेनुला. फ्रेनुला म्हणजे संधी शोध. त्या फ्रेनुलाचं स्पेलिंग काय होईल? FRENULA. आणि शेवटचा शब्द आहे टीचर. टीचरचा anagram होतो चीटर. टीचर आणि चीटर. विद्यार्थ्यांनो, तुम्हाला मी इथे प्रॅक्टिससाठी काही anagrams उदाहरण दिलेले आहेत. बघा, नंबर 1 रीड. त्याचा anagram काय होतो? डिअर. त्यानंतर नंबर 2 ईट. त्याचा anagram काय होतो? टी. नंबर 3 अर्थ. त्याचा anagram हर्ट. नंबर 4 ओन. त्याचा anagram नाव. 5th बघा सोर. त्याचा anagram होतो रोज. नंबर 6 नॉर्थ. त्याचा anagram दिलाय थॉर्न. नंबर 7 ऑन. त्याचा anagram झाला नो. नंबर 8 ईगर. त्याचा anagram झाला ॲग्री. नंबर 9 स्टार. त्याचा anagram झाला आर्ट्स. म्हणजे तुम्हाला प्रॅक्टिससाठी असे काही आणखी शब्द शोधायचे आहेत आणि त्याचा anagram सुद्धा तुम्ही करायचा आहे. जस्ट मी तुम्हाला हे उदाहरण दिलेले आहे. Now look at the next. Extension activity, parallel activity, reinforcement. म्हणजे प्रत्येक ऍक्टिव्हिटी मध्ये आपल्याला एक्सटेन्शन ऍक्टिव्हिटी, पॅरलल ऍक्टिव्हिटी आणि रिइन्फोर्समेंट साठी त्यांनी सांगितलेलं आहे. एक्सटेन्शन ऍक्टिव्हिटी म्हणजे काय? तर तुमची जी ऍक्टिव्हिटी आहे त्याच्यापेक्षा तशाच प्रकारचे जास्तीचे उदाहरण तुम्ही करायचे. पॅरलल ऍक्टिव्हिटी म्हणजे त्याच सारखे तुम्हाला उदाहरण दुसरे शोधायचे किंवा तुम्ही स्वतः तयार करायचे. आणि रिइन्फोर्समेंट त्याच्यामधून तुमचं सबलीकरण करायचं आहे. आता इथे बघा, देअर आर सम वर्ड्स इन इंग्लिश विच साऊंड लाईक युअर मदर टंग. राईट मीनिंग इन इंग्लिश, मराठी अँड हिंदी. फॉर एक्झाम्पल त्यांनी काय दिलंय? भाकरी, चित्ता, रोटी, नारियल. आता त्यांनी काय सांगितले बघा,
देर आर सम वर्ड्स इन इंग्लिश विच साऊंड लाईक युअर मदर टंग. म्हणजे इंग्लिशमध्ये काही आपण असे शब्द वापरतो की जे आपल्या मदर टंग सारखेच त्याचे उच्चार येतात. आता राईट मीनिंग इन इंग्लिश, मराठी आणि हिंदी. आता असे जे शब्द आहेत त्यांचा तुम्हाला अर्थ इंग्लिशमध्ये, मराठीमध्ये आणि हिंदीमध्ये लिहायचा आहे. आता फॉर एक्झाम्पल, आता आपण एक उदाहरण घेऊया. आता इथे भाकरी हा शब्द आहे. भाकरी इंग्लिश आपण मराठीमध्ये भाकरी म्हणतो, पण त्यांनी इंग्लिशमध्ये त्याचं स्पेलिंग तयार केले भाकरी. आता त्याला हिंदीमध्ये रोटी असं बोलतो. त्यानंतर आता फॉर एक्झाम्पल नारियल हा हिंदी शब्द आहे, आपण त्याला मराठीमध्ये नारळ आणि इंग्लिशमध्ये कोकोनट असे शब्द लिहितो. आता त्यांनी काय सांगितले बघा, इव्हॅल्युशन मध्ये त्यांनी सांगितलंय की कलेक्ट वर्ड्स फॉर ॲनाग्राम अँड ऑल्सो कलेक्ट वर्ड्स विथ सिमिलर साऊंड इन मराठी अँड इंग्लिश. म्हणजे तुम्ही ॲनाग्रामचे काही उदाहरणं कलेक्ट करायचीच आहेत. उदाहरण म्हणजे शब्द तुम्हाला कलेक्ट करायचीच आहेत. आणि त्याचबरोबर तुम्हाला सिमिलर साऊंड्स इन मराठी अँड इंग्लिश. जसे आता नारियल हा शब्द म्हणजे त्याचं स्पेलिंग त्यांनी इंग्लिशमध्ये तयार केलेलं आहे. भाकरी हा शब्द खरा मराठी आहे, पण त्याचं इंग्लिशमध्ये स्पेलिंग करून तोच तसाच इंग्लिशमध्ये वापरलेले आहे. असे काही शब्द मी तुम्हाला म्हणजे तुम्हाला समजण्यासाठी सांगते इथे. बघा, चटणी हा शब्द आपण खरा मराठी आहे, पण त्याचा आपण लिहित असताना म्हणजे एखाद्या लेटरमध्ये त्याचा उल्लेख करायचा असेल किंवा कुठे पॅराग्राफमध्ये पॅसेजमध्ये लिहायचं असेल तर चटणी असं लिहितो आपण. त्याचं स्पेलिंग लिहितो CHUTNEY चटणी. किंवा आणखीन आपण लेटर लिहित असताना रिलेशन्स सांगत असतो किंवा आई, मामा, दादा, भाऊ हे शब्द आपण जशाला तसेच स्पेलिंग तयार करून लिहितो. त्याच्यासाठी आपण विचार करत नाही की आपण भावाला ब्रदर म्हणतो म्हणजे इथे आपण ब्रदर लिहायला पाहिजे, किंवा आईला आपण मदर म्हणतो म्हणजे आपण इथे मदर लिहायला पाहिजे. म्हणजे आपले जे मराठी शब्द आहेत ते जशाला तसे इंग्लिशमध्ये आपण लिहितो. आता याच्यानंतर पुढे बघा त्यांनी काय दिले. My takeaway today learned. Enrich word power and make 2-3 anagrams. You can refer dictionary to check whether the anagram is right. म्हणजे तुम्ही anagrams जे तयार करणार आहोत त्याच्यासाठी तुम्ही काय करायचंय, तर डिक्शनरीची हेल्प सुद्धा घ्यायची आहे. अशा प्रकारे आपली ही ऍक्टिव्हिटी तुम्हाला समजली असेल. तुम्ही सुद्धा ॲक्टिव्हिटीमध्ये जेवढे तुम्हाला ॲनाग्रामसाठी नवीन शब्द सांगितलेले आहेत प्रॅक्टिससाठी किंवा इथे तुम्हाला तयार करायचे आहेत ते तुमच्या नोटबुकमध्ये लिहा. त्याचप्रमाणे काही शब्द जे सिमिलर साऊंड्स आहेत मदर टंगमध्ये, काही इंग्लिश वर्ड्स आहेत ते त्याची सुद्धा लिस्ट तुम्ही तयार करून नोटबुकमध्ये लिहून ठेवायची आहे.